व्रजे प्रसीदं नवनीतचौरं गोपाङ्गनानां च दुकूलचौरम् अनेकजन्मायितपापचौरं चौरभ्रगण्यं पुरुषं नमामि। श्रीराधिकाया हृदयस्य चौरं नवाम्बुदश्यामकान्ति चौरम् पादाश्रितानां च समस्तचौरं चौरभ्रगण्यं पुरुषं नमामि। किञ्चनीकृत्य पदाश्रितं यः करोति भिक्षुं पतिगेहहीनम् तेनाप्यहो भीषणचौरथित्रि दृष्टः श्रुतो न जगत्त्रयापि यदीनमाभिहरिदीक्षिषम् गिरिप्रसादन् अपि पापराशिन् आश्चर्यरूपो ननु चौरचेत्रे दृष्टः श्रुतो न मया कदापि मानं च मानं च तथेन्द्रियाणि रतनमश्च विद्वा मम श्रवणेव फलयासे पुत्राधृतयास्य चौर त्वं भक्तिधाम्नासि मया निरुद्ध घोरं यमपाशबन्धं निघ्नाति भीमं भवपाशबन्धम् घोरं यमपाशबन्धं छिन्नसि घोरं भिन्नस्ति सर्वस्य समस्तबन्धं नैवात्मनो भक्तकृतं सुबन्धम् मनसे तमसरः शिवरे करागृहे दुःखमये निबद्ध कारागृहे
भस्महे चौरहरे चिराय स्वचौर्यदोषितम् एव धनन्दम् लभस्वहे करे करागृहे वस सदा हृदये मध्ये मद्भक्तिपाश दृढबन्धनिश्चलन्त कारागृहे सदा दृढनिश्चयम् त्वं कृष्ण हे प्रलयकोटिशतन्तरेऽपि सर्वस्य चौर हृदयं न विमोचयामि तं शुष्णं कोटिशतान्तरे सर्वस्वचौरं पुराग्रगण्यम् जय प्रसीदं नवनीतचौरम् गोपाङ्गनानां च दुकुलचौरम् प्रसिद्धं नवनीतचौरम् रूपाङ्गनानां च दूरचौरम् पापचौरम् चौराग्रगण्यं पुरुषं नमामि आनन्दपापचौरम् चौराग्रगण्यं पुरुषं नमामि Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Jaya Prabhupada.
Hare 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 Bol, Hare Bol, Hare Bol, Hare Hare Bol. हरि हरि बोल हरि बोल हरि बोल विठ्ठल हरी गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. ओम ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकः सत्य चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुन् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सार्वभूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. गुरुवे गौरचंद्राय राधिकाय तदालय कृष्णाय कृष्ण भक्ताय तद्भक्ताय नमः. तो हम लोग चर्चा करत सॉरी तो आपण चर्चा करत होतो जे भक्तीचे 6 जे विशेष गुण आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. त्याच्यामध्ये आपण पहिलं जे आहे ती चर्चा केली क्लेशाग्नी. आता दुसरी जी आहे ती शुभदा आहे. शुभदा म्हणजे काय की जेव्हा भक्तीचा उदय होतो आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्या आयुष्यात सगळं शुभच शुभ घडतं. शुभ म्हणजे काय एव्हरीथिंग नाईस छान छान सगळं म्हणजे भक्तीमध्ये सुद्धा प्रगती चाललेली आहे. भौतिक क्लेश सुद्धा नाही आहे. एवढं दुःख सुद्धा नाही आहे. चिंटू पिंटू दुःख असतील आपल्याला पण अगदी असं मोठा काही दुःख नसतो आपल्याला ना. तर म्हणतात की हे जे 2 गुण आहेत एक क्लेशाग्नी आणि एक शुभदा हे पूर्णतया जे आहे कुठल्या स्तरवरती प्राकट्य त्याचं होतं ते निष्ठाच्या स्तरवरती त्याचं प्राकट्य होतं. केव्हा क्लेशाग्नी आणि शुभदा म्हणजे काय की कोणाच्या आयुष्यामध्ये सगळे क्लेश केव्हा नष्ट होतात किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये क्लेश नष्ट झाला आणि शुभ शुभ होते हे निष्ठाच्या स्तरवरती होतो. जो माणूस अगदी स्टेडी असतो अगदी निरंतर रोज भक्ती करतो त्याच्या आयुष्यामध्ये जे आहे हे 2 जे आहेत गुण जे भक्तीचे आहेत ते येतात. आणि आता एकाने समजायला पाहिजे की जर का तो अजून जे आहे निरंतर स्टडीला काय म्हणतात मराठीमध्ये स्थिर स्थिर तो भक्तीमध्ये जर का स्थिर नाही झालेला आहे तर जे आहे तो दुःखांमधनं सुद्धा त्याला सुटका नाही मिळणार आणि जेवढे शुभ गुण त्याच्यामध्ये यायला पाहिजे ते अजून आलेले नाहीये. ठीक आहे. तर मेन मुख्य म्हणजे काय भक्तीमध्ये स्थिर होणे. स्थिर होणे म्हणजे काय की निरंतर आपण एकच कार्य रोज करतोय है ना. निरंतर आपण रोज एकच कार्य करतो ना 16 माळा 4 नियम भगवद्गीता वाचणे किंवा काही लोक मंदिरामध्ये मी बघते आपलं तुमचं ग्रुप जे आहे ते निरंतर रोज काही ना काहीतरी सेवा करत असतात. अल्टरमध्ये का बाहेर किंवा किचन मध्ये का बाहेर. तर
जे आहे ते निरंतर आणि कंटाळ नाही येत आपल्याला, है ना. रोज 16 वेळा जप करतो, असं वाटतं अरे खूप कंटाळ आला, जाऊन दे आज कशाला जप करायचं. आपल्याला माहिती आहे की आपण जप का करतो आहे ना, गुरुजी प्रसन्नतेसाठी आपण जप करतोय. आणि जितका आपण जप करणार तेवढे आपले पाप कार्य जे आहे ते नष्ट होणार आहे. म्हणजे काय, इकडनं आपण जप करतोय आणि तिकडनं भगवंताची जेव्हा कृपा येते ना, तर सगळे पाप कार्य नष्ट होतात. तर ज्या व्यक्तीला निरंतर रोज भगवंताची कृपा पाहिजे तो निरंतर जप करतो. आणि निरंतर हे असं नाहीये ना की कनेक्शन कट झालं, की चला आता आज जप नाही केला तर लाईट ऑफ, आज जप केला तर लाईट ऑन, असं कनेक्शन कट होतं निरंतर. पण प्रभूजींना माहिती आहे, आता प्रभूजी इलेक्ट्रिक सगळं काम करतात. तर आता म्हणेल की शुभता जे आहे, तर म्हणजे त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये शुभ केव्हा केव्हा येऊ शकतो, किंवा शुभची जी आहे ती व्याख्या काय आहे. आपण म्हणेल की अरे त्यांच्याबरोबर लई शुभ झालं, है ना, त्यांच्याबरोबर लई चांगलं झालं, शुभ शुभ लाभ माहिती आहे ना. तर शुभ म्हणजे काय, त्याची 4 गुण आहेत त्या शुभ मध्ये सुद्धा. तर एक आहे की शुभ, कुणाच्या आयुष्यामध्ये जर का शुभता आली आहे किंवा शुभ झालेला आहे, तर एक तर त्याचा फायदा होतोय पण दुसऱ्यांनाही फायदा होतोय. तर आता बघा, आपल्या आयुष्यामध्ये भगवंत आले ना, आपल्या गुरु आले, भगवंत आले, हरे कृष्ण महामंत्र आलं. मग एकदा आलं पण आपण दुसऱ्यांनाही तो फायदा देतो आहे. तर एक तर माझा तर फायदा झालेला आहे, पण मी आता तेच दुसऱ्यांना सांगते आहे, तर दुसऱ्यांनाही त्याचा लाभ मिळतोय, ह्याला म्हणतात शुभ. दुसरं की हे जे शुभ कार्य आहे ना, आपण जे काही करतोय आयुष्यामध्ये शुभ कार्य, हरे कृष्ण महामंत्र, विग्रह सेवा, प्रसादम वितरण, तर हे सगळ्यांना आकर्षित करते. काय करते, आकर्षित. तर पहिलं काय आहे, सगळ्यांना लाभ मिळतोय आणि सगळ्यांना हे कार्य आकर्षित करते. आणि तिसरं की ज्यांनी या भक्तीमध्ये काय म्हणतात उडी टाकली आहे, किंवा भक्तीचा जो मार्ग जो आहे त्यांनी जो स्वीकारलेला आहे, तर त्याच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या चरित्रामध्ये सगळे चांगलेच गुण येतील. एखाद्यावर कोण चोर चपाटी असेल तर तरी त्याला चोरी करण्याचं नाही का ते इच्छा मरून जाते. आपण बघितलेले हरिदास प्रभू, ते आले ते प्रभुपादांचं घड्याळ चोरी करायला, पण भक्तांचा संग केला आणि 1 महिना तिकडे राहिले, ते चोरी करण्याचा अगदी म्हणजे विचारच सोडून दिला त्यावेळेस. तर चांगले गुण येतात. मृगारीची सुद्धा आपण कथा बघतो. मृगारीला कसं तो सेडिस्ट होता. सेडिस्ट म्हणजे काय, दुसऱ्यांचं दुःख बघून त्याला खूप आनंद होत होता. पण जसं त्यांनी नारद मुनीचा संग केला, साधूंचा संग केला, लगेच त्यांनी जे आहे भगवंताचं नाव सुरू केलं आणि त्याच्यामध्ये सगळे चांगले गुण आले. आणि चौथा म्हणजे काय, की हे जे शुभ आहे, हे सगळ्यांना जे आहे उच्च स्तरचा आनंद प्राप्त करण्यासाठी जे आहे ते प्रयास करण्यासाठी, किंवा उच्च स्तरचा आनंद त्याला प्राप्त होतो. यू कॅन से दॅट वे, की ज्याच्या आयुष्यामध्ये हे शुभ आलेलं आहे है ना, तर त्याच्या आयुष्यामध्ये एक उच्च आनंदाची प्राप्ती सुद्धा मिळते. बघा, आनंद आणि मजा, मजा नाही का, मजा आली, मजा आली. मजा म्हणजे काय, मजा टेम्पररी असते. आपण एक रसगुल्ला खाल्ला, किंवा आपण जे आहे ते पाणीपुरी खाल्ली, तर काय इथून ते स्वाद इथपर्यंत है ना, किती मिनिट, 1 मिनिट मॅक्सिमम चावेपर्यंत. आणि आनंद म्हणजे काय, आनंद म्हणजे परमनंट, शाश्वत. की आपण हरे कृष्ण महामंत्र करतोय, भक्तांचा संग करतोय, आणि आपल्याला सारखं ती पहिली वेळ आपल्याला एक आठवते, की अरे मी पहिल्यांदा मंदिरात आले होते, किती चांगलं होतं. तर तो आनंद परमनंट अजूनही आठवण येते ना, की मी पहिल्यांदा केव्हा आली होती आणि कशी भक्तांनी मला अशा माळा दिली होती आणि खायला दिलं होतं आणि किती चांगले माझ्याशी बोलले. आमचे नातेवाईक सुद्धा आमच्याशी एवढे गोड बोलत.
तर आठवतंय ना तुम्हाला? मला तरी आठवतंय. मी 10वीच्या सुट्टीमध्ये गेले होते आणि माझ्या मम्मीनी त्यावेळेस आमचे काका आहे ना जैन, पप्पांचे कझन ब्रदर आहेत, म्हणजे मावशीचे भाऊ, मावशीचा मुलगा म्हणजे कझन ब्रदर. तर मम्मीचा फोन आला मला की आज एकादशी आहे ना, मंदिराला जाण्याशिवाय काही खाऊ नको. म्हटलं मम्मी भूक लागली काय कर, म्हणून म्हणाले फळं खा मग. तर मग मी काकांना सांगितलं की मम्मीने सांगितलं आपल्याला मंदिरात जायचं, एकादशी आहे आज. तर ते मग आम्हाला घेऊन गेले जुहू चौपाटीला मुंबईमध्ये त्यावेळेस. कारण की त्यांचं घर कुठं होतं, बहुतेक वालकेश्वर होतं आणि ते आम्हाला जुहू चौपाटीला घेऊन आले. हा लांब होतं. हा पण त्यांना नव्हतं माहित ना, आणि मलाही कुठं माहित. त्यावेळेस मी 10वीची परीक्षा फक्त दिली होती आणि पहिल्यांदाच आम्ही गेलो. प्रभुपादांचं दर्शन झालं, त्याचं खूप लॉंग स्टोरी आहे. गुरु महाराजांचं दर्शन झालं, राधा रासबिहारीचं दर्शन झालंय. त्यांनी आम्हाला एक माळ करायला लावली, त्यांना शिरा दिला आम्हाला, आपला सामा शिरा दिला आम्हाला, आणि ती एक पुस्तक दिलेली आहे. ती कृष्णा कॉन्शियसनेस मॅचलेस गिफ्ट, अनुपम भेट, ती पुस्तक मी 25 वेळा वाचली असेल. मला इतकी ती आवडली, सारखी मी तीच 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 वाचत होते. जणू काही नाही का आपण काहीतरी नॉवेल वाचतोय का असं वाटतोय. छोटी होती पण मला इतकी आवडली. ती पूर्ण सुट्टीमध्ये मी रोज पूर्ण एकदा ती पुस्तक वाचायची. मला इतकं आवडली ती पुस्तक. आणि मग काही म्हणजे थोड्याच महिन्यात मग आम्ही लोक आलो भक्तीमध्ये. म्हणजे 12वी संपली आणि लगेच मग भक्तीमध्ये आलो त्यावेळेस मग. तर म्हणतात ना की हे कधी वाया नाही जात. तुम्ही एकदा हरे कृष्ण महामंत्र जप केलं, भगवंताचे दर्शन केले, प्रभुपादाचे दर्शन केले, गुरु महाराजांचे दर्शन झाले, तर शुद्ध भक्तांचं लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी. तर मला असं वाटतं की माझा जो पहिला तो एक्सपिरियन्स होता ना, त्याच्यामुळेच मी आज इकडे तुमच्या समोर बसलेली आहे की मी तिकडे प्रसाद सुद्धा खाल्ला, हरे कृष्ण पूर्ण एक माळा केली. मला इतकं छान वाटलं. म्हणलं अरे आमच्या ह्याच्यामध्ये गुजरातीमध्ये का नाही लोक ते हे मंदिर असलं आमच्या तिकडे असायला पाहिजे होतं. किती छान मंदिर, असं सगळं मार्बलचं पहिल्यांदाच बघतो ना. छोट्या मुलांना असं कौतुक सारखं वाटलं, मला खूप कौतुक सारखं, किती मोठं आहे. आणि राधा रास बिहारी लाल ड्रेस मध्ये, माझा त्यावेळेस आवडता कलर होता. आणि कुंज बिहारी मध्ये पहिल्यांदा जेव्हा दर्शन केलं त्यावेळेस कुंज बिहारी सुद्धा लाल ड्रेस मध्येच होते. म्हणजे खूप कोइन्सिडेन्स झाला मला. तर म्हणतात की आपल्याला जी आहे ती उच्च प्रकारची जी आनंद आहे तो आपल्याला मिळतो, जेणेकरून आपण कधी तो पहिला जो आपला अनुभव असतो तो कधी विसरू शकत नाही. किंवा भक्तीमध्ये आल्यानंतरही आपण कितीतरी असे प्रसंग बघितलेले आहेत की कधी आपण अशी मायूस असतो, दुखी असतो. नाही नाही, ती सेवा ना मी केली होती, ती असं केलं होतं, मी आता एवढं चॅन्टिंग केलं होतं, असं केलं होतं मी, एवढं प्रचार, एवढं बुक डिस्ट्रीब्युशन. मग तीच वस्तू ना आपण आठवून आठवून मला जाऊन द्या, हे भौतिक जगत माहिती आपल्याला दुखायला नाही. तर ते आपण मग सोडून देतो की ठीक आहे बाबा हे तर छोटं आहे. आणि मग आपल्याला लगेच मी म्हणते ना, आपली बुद्धी जी आहे ना ती गुरु साधू शास्त्र आहे. तर लगेच आपल्याला आठवतं, अरे मला प्रल्हाद महाराज सारखं तर दुःख नाही आहे ना, अरे मला पांडवासारखं तर मला कोणी जंगलमध्ये तर नाही म्हणत, फक्त त्यांनी काहीतरी बोललं ना, काहीतरी असं आपल्या पाठीमागं काहीतरी बोललं, काय एवढं दुःख आलेलं आहे. का कोणी रागवलं आपल्याला तरी काय एवढं दुःख नाही आहे. हिरण्यकशिपूने लिटरली सापांच्या मध्ये ठेवलेलं आहे, तर बिचारा छोट्याला वरनं खाली फेकलेला आहे. मग ते आगच्या ऍटलीस्ट आपल्या बरोबर तेवढं नाहीये ना. तर प्रत्येक अशी बिकट परिस्थितीमध्ये जे आहे, आपल्याला भागवतमचे जेवढे आपले हिरो आहेत, कॅरेक्टर्स आहेत किंवा पात्र आहेत, ते लगेच आपल्याला आठवणी येतात. आणि मग आपण म्हणतो नाही नाही, आपलं एवढं दुःखच नाही आहे. आणि भगवंत जवळ असूनही त्यांना दुःख होतं. पांडव जे आहे त्यांना भगवंत किती जवळ होते. किंवा जे आहे कुंती महाराणी, भगवंताची काय म्हणतात आत्या, तिला एवढं दुःख आलेलं आहे. तर मग आपण हिंदीमध्ये म्हणतो ना, मैं किस खेत की मुली हूं. मी तरी किती पाप केले असतील आपल्याला काय माहिती, की गेल्या जन्मामध्ये किती पाप केलेले असतील मी. काही गोहत्या केली असेल, काही मर्डर केलं असेल, काही चोरी चपाटी केली असेल, कोणाचं काहीतरी असं लुबाडलेलं असेल. आपल्याला काय माहिती ना गेल्या जन्मामध्ये आपण काय केलेलं आहे. तर त्याचाच पश्चाताप सारखा सारखा आपण जेव्हा माळ करतो ना त्यावेळेस होतो, की भगवंत मी किती पापी आहे, तरी तुम्ही जे आहे मला स्वीकार केलेला आहे. मी कितीतरी चुका केल्या तरी तुम्ही मला स्वीकार करत आहात.
आणि फक्त तुम्ही नाही, तुमचे जे भक्तगण आहेत, शुद्ध वैष्णव गुरु जे आहेत, तेही त्यांनी मला स्वीकार केलेला आहे. तर जर का कधी कधी ना आपण कोणाच्या चुकांमध्ये ना आपण माफ नाही करू शकत. आपण ते वर्षोनी वर्षो घेऊन बसतो. पण माझी मम्मी ना एक वस्तू सांगते, की जेव्हा भगवंताने शिशुपाळचे 100 गुन्हे माफ केले, आपण कोणाचं एक सांगितलेलं नाही माफ करू शकत का? का आपण एवढा मोठा उदार हृदय नाही ठेवू शकत? जरी कोणी आपल्याला लुबाडलेलं आहे, कोणी मानहान केलेली आहे, तर काही पण केलेलं असेल, तर ती क्षमा, म्हणतात ना, जे क्षमा करतो ना तो खूप महान असतो. तर ती जी हे चांगले गुण आहे ना, ऍक्च्युली मी शुभदा चाललेले तर ते चांगले गुण, हे सगळे चांगले गुण केव्हा येतात, जेव्हा आपण ना प्रत्येक जो हरे कृष्ण महामंत्र अगदी स्पष्टपणे ऐकून करतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि हा सगळा जो ग्रंथ वाचण्याचा हा म्हणजे नाही का पूर्ण सार हाच आहे, की आपण जेव्हा सकाळी माळ करतो तेव्हा आपण भगवंतावर पूर्णपणे अगदी फोकस करायला, म्हणजे वर्तमान काळमध्ये राहायला पाहिजे. एरवी आहे ना मी खूप भविष्य काळमध्ये पळत असते. हे प्लॅनिंग चाललेलं असतं. आता हे करायचे, आता हे करायचे, आता हे करायचे, आता हे करायचे. पण ऍक्च्युली मला जस्ट या पुरुषोत्तम महिन्यामध्ये थोडं जाणवलं, की अरे मी फक्त पळतीये. मला भूतकाळचं एवढं नाही, पण मला भविष्याचं खूप हे आहे, म्हणजे की आता आता हे प्रोग्राम आहे, आता हा प्रोग्राम, म्हणजे सगळं आपण भक्तीचं रिलेटेड आहे, पण तरी ते चुकीचं आहे. आता माझे एक टीचर आहेत माधव गोपाल प्रभू, ते आता आमचं भक्ती वेदांत 11वा कॅन्टो चाललेला आहे. आणि ते आम्हाला म्हणत होते, आणि त्यांनी अगदी इतकं चांगलं झालं की बरोबर पुरुषोत्तम महिना सुरू झालाच आहे आणि त्यांनी क्लास घेतला. आणि ते म्हणाले आपण कुठे चुकतोय, आपण वर्तमान काळमध्ये नाही राहत, आपण का आता भूतकाळमध्ये किंवा भविष्य काळमध्ये. आणि मग काय करतो, हा जो वेळ आहे, हा जो हरे कृष्ण महामंत्र जप करण्याचा माझा वेळ आहे, तो इकडे किंवा या साईडला ना विचार करून आपण गमवून टाकतो. आणि ज्याच्या बरोबर राहायचं आहे आपण त्याच्या बरोबर नाही राहत, म्हणजे भगवंत बरोबर राहायचं आहे. कारण की आता मी हरे कृष्ण महामंत्र उच्चारलं, लगेच राधाकृष्ण येत आहेत, समोर बसलेले आहेत. पण मी कुठेतरी पळून गेलेली आहे पाठीमागच्या दरवाज्याने, आणि ते बिचारे बसूनच राहिलेले आहेत, की आत्ताही बोलेल, आत्ताही बोलेल, आत्ताही बोलेल. तर मला हे खूप जाणीव झालेलं आहे, की प्रेझेंट टेन्स मध्ये राहणे खूप गरजेचं आहे. म्हणजे वर्तमान काळमध्ये मी जे करते, म्हणून सारखं सारखं यावेळेस मी इतकं प्रॅक्टिस केलेलं आहे, सारखं मनाला भगवंताच्या श्री चरणाला आणलं, सारखं 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 कितीतरी, नाही का. मन इतकं असं माकड आहे, मन इतकं चंचल आहे, मन असं प्रमाद हत्तीसारखं आहे. मनाची खूप सारी उपमा आहे, आपल्याला माहितीये. मन असं एक सरोवर सारखं आहे, कण मारला की लगेच कितीतरी जे आहेत समुद्रासारखं आहे मन. तर सारखं मन इकडे तिकडे जात राहतं. पण सारखं सारखं त्याला ना अभ्यासास्तु कौन्तेय, सारखं मनाला जे आहे ते भगवानच्या श्री चरणापर्यंत आणण्याचा प्रयास मी अजून करते, अजून फुल्ली नाही झाले. असं आपण जर म्हणतो ना 16 माळा फक्त भगवंताच्या श्री चरणामध्ये, असं अजूनपर्यंत झालेलं नाहीये. 2-4 असे माळा झाले असतील, पण असं फुल्ली आपण म्हणतो ना 16 फुल माळा जी आहे ती फक्त भगवंताच्या श्री चरणातील. पण सारखं सारखं एवढं प्रॅक्टिस तर झालेलं. पहिलं तर असं होतं की मन कुठंतरी जायचं तर बिचारा जायचंच, आणि मग सगळी माळा सांगायला, अरे लवकर संपली माझी माळ. लवकर संपली. पण ऍटलीस्ट आता निदान ते तरी मला असं नाही का पश्चाताप नाही आहे, की नाही मी सारखं प्रयास करते आहे, की मनाला सारखं भगवंताच्या श्री चरणाने. आणि त्याच्यामध्ये कसं आहे ना, की बघा आपल्याकडे सगळ्यांकडे एक फोटो आहे भगवंताच्या श्री चरणाचा, है ना. तर काय करायचं ना, तोच घेऊन बसायचा किंवा तोच डोळ्यामध्ये समावून घ्यायचा. एखाद्या वेळ आपण मंदिरामध्ये जेव्हा येतो तो मोबाईल नाही घेऊन येत. आम्ही आज घेऊन आले होते, ऍक्च्युली काहीतरी मला काम होतं, नाही तर मी मोबाईल नाही घेऊन येत. निदान 3-4 ताससाठी तरी त्याच्याकडनं जरा सुटका आपल्याला. तर सारखं ते भगवंताचे जे श्री चरण आहे ना, त्याचं स्मरण करत राहायचं. मन पडलं की परत आणायचं, मन पडलं की परत तिकडे श्री चरणांमध्ये आणायचं.
तर आता बघा, जेव्हा आपण म्हणतो की शुभता जे म्हणतात ना, सर्व शुभ म्हणजे काय, की सगळ्यांच्या हितमध्ये जे काम करणारे आहे आणि ज्यांना सगळ्यांना आकर्षित करणारे आहेत. तर प्रभुपाद काय म्हणतात, की हे जे सर्व शुभ आहे ना, तर ते म्हणतात की सगळ्यांच्या लाभ म्हणजे सगळ्यांना लाभ सुद्धा होणार आणि सगळ्यांना आकर्षित होणार. आणि कृष्ण भावनामृत जे आहे सर्व शुभ का आहे, कारण की जे आहे सगळ्यांना जे आहे ते आकर्षित करतं. ती बघा, काय पण वस्तू शुद्ध असते ना, तर लगेच आपल्याला आकर्षित करते ना, है ना. शुद्ध एखादं अगदी मस्त असे गुलाबाचं अगदी गोटू सारखं फूल असेल, किंवा शुद्ध देसी घी, शुद्ध हवा, हा किती छान वाटतं, चांगला ऑक्सिजन घेतोय. तर शुद्ध वस्तू जी आहे आकर्षित करते. आपले गुरु महाराज चांगले शुद्ध भक्त सुद्धा आपल्याला आकर्षित करतात. भगवंत शुद्ध आहे ते सुद्धा आपल्याला आकर्षित. पण काय पण शुद्ध असे, म्हणून प्रभुपाद काय म्हणतात ना, प्युरिटी इज दी फोर्स. पवित्रता ही काय आहे, शक्ती आहे का, असं व्हॉट इज इन मराठी. प्युरिटी इज द फोर्स, पवित्रता ही शक्ती आहे. तर प्रभुपाद हेच म्हणाले की हा आपला जो आंदोलन आहे ना, की ह्याचा फायदा सगळ्यांना व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी याच्या प्रती जे आहे ते आकर्षित व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच जे आहे पद्मपुराणमध्ये सुद्धा म्हणतात की हे सर्व शुभ जे आहे ना, हे फक्त कुणाचा स्वभाव आहे, हे भक्तीचा स्वभाव आहे. सर्व शुभ प्रदायिनी है ना, ही फक्त भक्तीच आहे, दुसरं कोणी आहे. आणि ज्याच्याकडे ही भक्ती आहे ती भक्ती देवी एक व्यक्ती आहे आणि तिचा विस्तार जे आहे ते वेगवेगळ्या भक्तांमध्ये तुम्हाला दिसून येतो. जर का एखादा अगदी शुद्ध भक्त असेल, लगेच समजायचं भक्ती देवीचे 4 हात यांच्यावरती आहे. ही जी आणि भक्ती देवी स्वयं वृंददेवी सुद्धा आहे. म्हणजे वृंददेवीमध्ये सुद्धा पूर्णपणे ती भक्ती प्रदायिनी आहे. ते म्हणजे ज्याच्याकडे जी वस्तू आहे तो तेच देऊ शकणार आहे, राईट. तर वृंददेवीकडे भक्ती आहे, तुळशी महाराणीकडे भक्ती आहे, तर ती आपल्याला भक्ती देऊ शकते. तर आपण काय म्हणतो, मोर ए अभिलाष बिलास कुंज दियो असं, नयने हेरिवो सदा युगल रूप राशी. तर सारखं जे आहे, तुम्ही मला वास द्या तिकडे, जेणेकरून मी या 2 डोळ्यांनी युगल जे आहे जोडी त्यांचे मी दर्शन घेऊ शकते. अच्छा, हे 2 झाले. आणि याच्यामध्ये जे आहे चांगले गुण येतात ते मी जरा डिस्कस केलेलं आहे, है ना. श्रीमद भागवतम मध्ये सुद्धा जे आहे, यस्य ती भक्ती भगवती अकिंचन, है ना, ज्याच्याकडे अडिंग निष्ठा आहे किंवा श्रद्धा आहे भगवंताकडे आणि ज्याच्यामध्ये दंभ नाही आहे, त्यांनी सगळेच चांगले गुण जे आहेत देवी देवताचे ते ग्रहण केलेले आहेत, है ना. तर काहीतरी जे ना, हे आजकालचे जे आधुनिक लोक आहेत किंवा मॉडर्न लोक आहेत, तर त्यांच्याकडे हा ज्ञान नाही आहे. आपण कॉलेजमध्ये जातो, स्कूलमध्ये मुलांना पाठवतो, है ना. पण हे जे ज्ञान आहे ते ज्ञान ते भगवंताकडे नाही घेऊन जात आहे. कालच गुरु महाराजांचं मी एक लेक्चर ऐकत होते, त्याच्यामध्ये गुरु महाराज म्हणतात की ज्ञान सगळीकडे आहे. याचं ज्ञान, त्याचं ज्ञान, फूलपत्ती का ज्ञान, आकाश का ज्ञान, धरती का ज्ञान, सगळं. पण ते सगळं ज्ञान जे आहे ते आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये बांधत आहे. आणि जो ज्ञान आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये सोडवणार आहे तो भगवद्गीता आणि भागवतमध्ये आहे. म्हणून माझे गुरु महाराजांनी ना या 3 पुस्तकांच्या पलीकडे काय बघितलेलंच नाही आहे. भगवद्गीता, भागवतम आणि चैतन्य चरितामृत, हे 3 पुस्तकाच्या पलीकडे काय नाही. कुठल्या आचार्याची टीका नाही, काही नाही. फक्त 3 पुस्तकामध्ये त्यांचं पूर्ण जीवन अवलंबून होतं आणि सारखं सारखं ते तेच वाचत होते, ते तेच प्रभुपादांचं ऐकत होते. तर म्हणतात की ज्ञान जे आहे ते कुठलं ज्ञान घ्यायला पाहिजे हे आजकालच्या लोकांना माहीतच नाहीये. म्हणून आता थोडंफार जरा अक्कल आलेली आहे लोकांना एवढ्या वर्षानंतर. तर आता भगवद्गीता शाळांमध्ये ते लोक जे आहे ते सिलेबस मध्ये ते लोक ठेवणार आहे 6वी पासून
भगवद्गीता ते 10वी पर्यंत 4 वर्ष चांगलं भगवद्गीता ते लोक वाचतील आणि पाठांतर करतील. तर काही लोकांना असं वाटतं की योग जे आहे ना, योगा आपले व्यायाम ते खूप शुभ आहे. पण शिल प्रभुपाद ही जी आपली गलतफहमी को क्या कहते हैं, गैरसमज, थँक्यू. हे गैरसमज जे आहे ते खूप लवकरच आपल्याला दूर करतात. ते म्हणतात की कोणीतरी जे आहे ना आपलं नकलीपणे जे आहे ते बसून डोळे मिटून मेडिटेशन किंवा ध्यान वगैरे करेल, पण लगेच जे आहे ते संपलं, ते टेम्पररी आहे, म्हणजे तोपर्यंतच त्याचं मन एकाग्र असेल. पण जसं त्याचा योगचा व्यायाम संपला किंवा त्याचं मेडिटेशन संपलं का ध्यान संपलं ना, त्याच्यानंतर लगेच जे आहे तो मांसाहार करणार किंवा जे आहे ते सट्टा खेळणार किंवा कुठल्या तरी परस्त्री परपुरुष संग करणार आणि सगळे फालतू वस्तू करणार. पण हा जो कृष्ण भावनामृत व्यक्ती आहे तो हे सगळे वस्तू जे आहे ते स्वाभाविक सोडून देतो. जसं कोणाला चोरी करण्याची सवय तुम्ही सांगितलं लगेच, आणि त्याचं जे चरित्र आहे ते उच्च चरित्र होऊन जातं. बघा, पहिला सगळ्यांची आपला जो स्वभाव म्हणजे काय माहितीये का? स्वभाव म्हणजे जे निरंतर आपण करत असतो ना रोज, तो आपला स्वभाव झालेला आहे. उदाहरण तर आता आपला स्वभाव काय झालेला आहे, आंघोळ करून लगेच कपडे घालून बीड बॅग मध्ये आपला हात जातो ना, हा आपला स्वभाव झालेला. हा स्वभाव, हा म्हणजे हा करेक्ट, स्वतःचा जो भाव आहे म्हणजे ओरिजिनल भाव, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, हा स्वभाव झाला. स्वभाव म्हणजे काय, एक संस्कार सारखे असेल. संस्कार म्हणजे काय, निरंतर आपण एक वस्तू रोज करत जातो तर ती छापली जाते आपल्या डोक्यामध्ये किंवा हृदयामध्ये की नाही आता मला हेच करायचं आणि ह्याच्या बिन मला सुटका नाहीये, ह्याच्या बिन मला ना खूप अस्वस्थ वाटतंय, है ना. जोपर्यंत आपली सोड माळ किती चिडचिड होते, स्टार्टिंग मध्ये आपण अनुभव केलेला ना, सगळ्यांवरती चिडचिड, मी तरी खूप सगळ्यांवरती चिडचिड करायची जोपर्यंत म्हणजे सोळ मला, कारण की त्यावेळेस आपल्याला माहित नव्हतं ना की अरे सकाळच्या ब्रह्ममुहूर्त मध्येच करायचं. हालाकी हराप्रभूने सांगितलं होतं मला सकाळच्या ब्रह्ममुहूर्त, पण अल्लडपणा नाही का आपल्याला, हा ठीक आहे सांगत पण नंतर आपल्याला जरा किंमत म्हणली की नाही हे जे सांगतायत बरोबर आहे. मग खूप चिडचिड झाल्यानंतर मग महाराजांना विचार, महाराज बहुत चिड़चिड़ हो जाता है, 16 माला नहीं तो बहुत चिड़चिड़ होता है। बोले फिर क्यों नहीं करते हो आप 16 माला? करो ना, किसने बोला ना करने के लिए? सुबह में ही कंप्लीट कर लो, 7 बजे से पहले आपकी 16 माला कंप्लीट हो जानी चाहिए. मग थोडं जरा कळालं की नाही आता ही चिडचिड ऍक्च्युली 16 माळ जोपर्यंत नाही होत होते ना त्यामुळे हे झालेलं आहे. मग थोड्या काळानंतर जरा अक्कल आली, म्हणजे असेच शिकतो ना आपण. तर आता बघा उच्च आनंद, तर बघा उच्च आनंद म्हणजे काय की 3 प्रकारचे आनंद आहेत, लिहून घ्या. एक आनंद जे आहे इंद्र तृप्तीवरनं येतो, है ना. इंद्र तृप्ती करून एक आनंद मिळतो आपल्याला. एक आनंद आपल्याला मोक्ष किंवा मुक्ती किंवा ब्रह्मन साक्षात्कार मिळतो. कोणाला असं म्हणतात अरे वा परब्रह्म प्राप्त झाला, त्याला आनंद मिळतोय ना. आणि तिसरा आनंद जो आहे जो आपल्याला भक्तीकडनं मिळतोय. तर श्रील प्रभुपाद काय म्हणतात की श्री रूप गोस्वामी काय सांगताय त्याच्यामध्ये की 3 वेगवेगळे आनंदाचे स्तोत्र आहेत हे. एक तर इंद्र तृप्ती करणं, एक जे आहे ते ब्रह्मन साक्षात करणं आणि एक भक्ती करणं. आणि हे तिन्ही जे आहेत है ना, या आनंदात 3 कॅटेगरीमध्ये परत जे आहे ते म्हणतात की भौतिक इंद्र तृप्ती करणं एक आनंद, आणि जे आहे परब्रह्ममध्ये लीन होऊन जाणे एक दुसरा आनंद आहे, आणि कृष्ण भावनामृत मध्ये किंवा भक्तीमध्ये जे आहे ते एक आनंद आहे. पण या तिघांमध्ये सर्वोच्च आनंद कुठला आहे? साहजिक आहे की भक्तीचाच आनंद आहे. आणि याचे 2 कारण आहेत की का भक्तीचा जो आनंद आहे तो सर्वोच्च आहे. कारण की भक्ती जी आहे ती शाश्वत आहे.
आणि बाकी सगळे जे आनंद आहेत ते क्षणिक आहे. ठीक आहे, म्हणजे इंद्रतृप्ती जर का कोणी केली है ना, तर ते क्षणिक इंद्रतृप्ती. म्हणजे कोणी जर का फिरायला गेले इकडे तिकडे, का स्विमिंग करायला गेले इकडे तिकडे, का डोंगर चढायला गेले इकडे तिकडे, तर किती 2 तास 3 तास. पण भक्तीचा जो आनंद आहे तो काय आहे, तो परमनंट आहे, तो शाश्वत आहे. आणि दुसरं म्हणजे की ही जी भक्तीची जी आनंद आहे ते इंद्रतृप्ती आणि ब्रह्मन साक्षात्कारच्या सुद्धा पलीकडे म्हणजे वरती आहे आणि सर्वोच्च आहे. आणि हे सगळे हे दोन्ही जे आनंद आहेत ते निम्न स्तराचे आहेत. म्हणून जे आहे ते भक्ती जी आहे ती सर्वोच्च आहे. हा तेच ते आनंदमय व्यास ते ब्रह्मन साक्षात्कार मध्ये लोकांना आहे ना भगवंत म्हणजे लीन होऊन जायचंय. काय म्हणतात ते ब्रह्मज्योतीमध्ये लीन होऊन जायचं आहे. तो ब्रह्मन साक्षात्कार आहे. हा आनंदमय भासात म्हणतात. आता बघा, न मुक्ती न कुठलीही आपली जी आहे ना योगसिद्धी किंवा कुठलीही इंद्रतृप्ती जी आहे ते आपल्याला जे काय आनंद देणार नाहीये. आता म्हणतात की इंद्रतृप्ती जी आहे तर ते म्हणतात की जेवढी मूर्ख लोक असतात ना ते बाहेरची नाही का चकाचौंध दुनिया त्याच्याने खूप असे आकर्षित होऊन जातात. आणि त्यांना वाटतात की हे जे भौतिक सुख आहे ना तेच सगळं आहे आपल्यासाठी. ह्याच्या पलीकडे काहीच नाहीये की चांगलं घर, चांगली बायको किंवा नवरा किंवा चांगली मुलं, गाडी, दागिने, फर्निचर, लक्झरी, पडदे, कितीतरी जे आहे ते ना. तर त्यांना हे नाही माहितीये की हे जे घर आहे ना, एक भूकंप आला, बघितलं ना आपण गेल्या वर्षी, भूकंप आला आणि बाढ आली की सगळं वाहून जाणार आहे. तर का हे होतंय त्यांच्या बरोबर? कारण की ह्याच्यामध्ये ना अज्ञानता आहे, त्यांच्याकडे खरं ज्ञान नाही आहे. पण त्याच्याच विपरीत जे आहे त्यांना जर का कोणी सांगितलं की हे सगळं जे आहे ते क्षणिक आहे, पण एक व्यक्ती जी आहे ती किंवा एक अशी आपली जी आहे ती आयुष्य आहे किंवा आयुष्य नाही काय म्हणतात त्याला, लाईफ को क्या बोलते हैं, जीवन. आध्यात्मिक जगत मध्ये एक असं जीवन आहे जे शाश्वत आहे. तिकडे ना जन्म आहे, ना मृत्यू आहे, ना जरा आहे, ना व्याधी आहे. तिकडे काही आजार पण नाही. आजकाल आपल्याला किती सगळे आजार पण आहे. छोट्या छोट्या लहान लहान मुलांना कितीतरी आजार आहे है ना. आणि मी मध्यंतरी कुणाला बघितलं होतं, एक छोटूसा मुलगा, बहुतेक तो 6वीत असेल, त्याचे सगळे केस पांढरे झाले होते बिचाऱ्याची, टोटल पांढरी केस झाली होती. तर हे जे आहे ते क्षणभंगूर आहे. ते लोकांना माहीतच नाही आहे की अ, जे क्षणिक आराम आहे या शरीरासाठी हे जीवनचं लक्ष्य नाही आहे, तर जीवनचं ध्येय नाही आहे. जीवनचं ध्येय आहे भगवंताला प्रसन्न करणे. कोणी म्हणेल की नाही भगवतधाम जाणं जीवनाचं ध्येय आहे. पण तिकडे जाऊन करणार काय? माश्या मारणार का आम्ही सगळे? नाही ना. की अरे खूप बोर झालं, अरे कुठेतरी बघतो कृष्ण दिसत नाहीये, चला जरा आपण आराम करूया. नाही, तिकडे सगळे लोक खूप ऍक्टिव्ह असतात. एक अशी सेकंड वाया नाही घालत. कारण की त्यांच्या मनामध्ये सारखं ते चाललेलंच असतं. प्रोऍक्टिव्ह म्हणतात ना त्याला, सारखं चाललेलं असतं. आता याच्यानंतर हे करायचं, याच्यानंतर हे करायचं, याच्यानंतर हे करायचं, याच्यानंतर एक मिनिट जे आहे ते लोक कृष्णाने दूर होत नाही किंवा कृष्णाचा विचार. जरी कृष्ण लांब असले तरी त्यांच्या मनामध्ये कृष्ण असे समावलेले आहेत. जणू नाही का आपण जर का कोणी आपल्याला जे आहे ते सलाईन लावतं ना, तर ते सलाईनचं पाणी सारखं आपल्या पूर्ण शरीरामध्ये फिरतच असतं. असंच कृष्ण सारखे त्यांच्या शरीरामध्ये फिरतायत. त्यांच्या कानामध्ये, त्यांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या रक्तामध्ये. अजय तिकडे रक्त नाही आहे, इकडे रक्त आहे. तिकडे जे आहे मळमूत्र सुद्धा नाही आहे. का? कारण की तिकडे जे शरीर आहे ते सत चित आणि आनंदाने भरलेले आहे. म्हणजे काय, या रक्तवाहिनींमध्ये जे आहे ते रस जे आहे ते वाहतय.
मलमूत्र नाही आहे किंवा रक्त सुद्धा नाही आहे, असा एक रस जो आहे आणि तो प्रत्येक जे जीवात्मा तिकडे आहे ना त्याच्याकडे एक वेगळा रस आहे. असं नाही की दोन लोकांचा रस अगदी सेम टू सेम असेल, तसंही नाही. म्हणजे तुम्ही जर बघा की कृष्ण अगर खूप लांब सुद्धा आहे ना तर लगेच गोप्यांना कळतं की कृष्ण इथं कुठंतरी आहे. का? कारण की कृष्णाच्या शरीराची जी सुगंध आहे ती इतकी स्ट्रॉंग आहे, त्यांना अत्तर लावायची काही गरज नाहीये. त्यांच्या ह्या रक्तवाहिनींमध्येच इतका एक वेगळंच सुगंध जे आहे पसरतंय की ते बरोबर गोप्यांच्या नासिकामध्ये, ग्वालबालांच्या नासिकामध्ये, गायांच्या नासिकामध्ये, झाडापानांची नासिकामध्ये जे आहे ते जातात आणि सगळे ऍक्टिव्हेट होऊन जातात की अरे कृष्ण येत आहेत. आणि झाड असं लोंबकळत लोंबकळत अशी झुकून जात आहे की आता कृष्ण येईल आणि मला थोडा तरी त्याचा स्पर्श मिळेल. आणि ते ते जे झाड आहे ना इतकं असं खाली होऊन जातं ना, विनम्र भावामध्ये ते इतकं खाली होऊन जातं की अरे निदान कृष्णाने तरी मला जसं नाही का स्पर्श करून इकडनं जावे. फूल असं विचारते की अरे मी जोर जोराने ती जी फांदी आहे ना ती जोर जोराने हलतीये. फूल म्हणतात अरे जोर जोराने हाल ना, मला पडायचे खाली. कृष्ण येते त्यांच्या चरणामध्ये मला जरा पडायचं आहे. तर तिकडे जो भाव आहे तो पूर्ण चेतन भाव आहे. प्रत्येक कण कण मध्ये चेतन भाव आहे आणि प्रत्येक क्षणी जे आहे ते फक्त भगवंताला प्रसन्न करण्याचा विचार करतायत. जसं आपण दामोदर लीलामध्ये बघितलं ना ते दूध नाही का, दूध अगदी हा. आणि यशोदा मैयाची ज्या गळ्यामध्ये आहे ना अशी माळ असते ना, तर या साईडची टीम वेगळी आणि या साईडची टीम वेगळी आहे आणि दोघांमध्ये स्पर्धा चाललेली आहे की कोण जे आहे खाली लवकर पडतंय. कारण की यशोदामाईचं जे शरीर आहे थोडं जरा जड होतं, म्हणजे अशी हेल्दी होतं. तर ते म्हणतात की नाही आमच्या गळाची माळाचे वजन कशाला अजून त्यांना हे की त्यांना कृष्णाला पकडायचं आहे. तर ते फूल सुद्धा विचार करतायत की नाही सेवा की लगेच आपण पटपट पटपट पडून जाऊ. तर दोघांमध्ये स्पर्धा की कोण पटापट पटापट पडून जात आहे खाली. तर ही जी आहे ती चेतना ती आध्यात्मिक जगतमध्ये आहे. आणि विचार करा ना की किती तिकडे आनंद आहे आणि तो आनंद सोडून आपण इकडे जे आहे ते आपण मराठीमध्ये म्हणतात ना गोबर किंवा शेण खातोय इकडे. भौतिक इंद्रतृप्तीमध्ये ऍक्च्युली म्हणा म्हणा की शेणच खातोय आपण. की कुठे ते सर्वोच्च प्रेम भगवंताचा आणि कुठे हे तुच्छ विषय वस्तूंना प्रेम. काही लोकांना मोबाईल वरती इतका जीव आहे, बाप रे, एक सेकंड सोडणार नाही त्याला. म्हणजे पूर्ण त्याची आसक्ती कोणाकडे आहे, मोबाईल मध्ये आहे आणि कृष्णमध्ये नाही आहे. नहीं नहीं है ना, हम लोग ना भक्ति का रील ही देख रहे हैं, हम लोग भक्ति का ही फोटो देख रहे हैं. पण आपल्यालाही माहिती आहे ना की जेव्हाही आपण युट्यूब वरती का काय बघतो ना मध्ये मध्ये काहीतरी ना एक ऍड येते, जरा इधर से क्लिक करो, हे करो, वो करो इधर. आणि मग जीव काय होतो, बिचारा तो फसून जातो. माया त्याला बरोबर तो जातो बिचारा कृष्णाकडे मस्त प्रवचन ऐकायला आणि मध्येच काहीतरी ऍड येईल. आणि रील्स तर नाहीच बघायला पाहिजे, मी खरं सांगते. ते रील्स नाही बघितलं ना, मला सांगा ना आतापर्यंत आपण कुठं रील्स बघत होतो. हे 5-6 वर्षापासून ती रील आणि पील आणि हे सगळं आलेलं आहे. त्याच्या अगोदर आयुष्य चांगलंच होतं ना, उलट अजून आयुष्य दुखी झालेलं आहे रील्समुळे. लोकांचे डोळे, लोकांना हार्ट अटॅक, कारण की हे जे रेडिएशन आहे ना खूप स्ट्रॉंग आहे, खूप प्रबळ आहे. तर ह्याच्यामुळेच आहे ना लोकांना नाही का अचानक आता ना मी एक हे बघितलं होतं एक व्हिडिओ पाठवलं होतं व्हॉट्सअप ग्रुप वरती की एक माणूस तुम्ही बहुतेक बघितलं असेल, खूप व्हायरल झालेले ते. की एक माणूस जे आहे मस्त ते एकादशीचं संकीर्तन होतं आणि नाही का 24 तास असतो आणि सगळे लोक आपण मृदंग आणि हा नाचतोय, नाचून नाचून तो पडला पडला आणि गेला. भगवंताचं नाव घेता घेता तो गेला. तर आपलं आणि आता आपण माधवी गोपीचं सुद्धा बघितलं आता नुकतंच की कशी ती म्हणजे मी सांगते तुम्हाला, सकाळी आम्ही दोघांनी परिक्रमा केली. ती मला म्हणते की मला पंढरपूरला जायचंय. म्हणलं आम्ही मुलींना घेऊन जाणार, आमचा प्लॅन चाललेला आहे की पंढरपूरला जायचा. ते म्हणले जेव्हा मी घेऊन जाईल तुम्ही या आमच्या बरोबर. मग 1 वाजता मी तिला
जगन्नाथजीचे 4 ड्रेस द्यायला गेली शिवायला माझे. मी म्हणलं आता 19 जूनला जे आहे ते जगन्नाथ स्नान यात्रा आहे, ते जगन्नाथजीचा वाढदिवस आहे. ते म्हणलं एक चांगला ड्रेस, मग बलराम पौर्णिमा आणि जन्माष्टमी म्हणलं हे 4 एकत्र सगळं शिवून देतो. ते इतकं चांगलं आमचं बोलणं झालं. ती म्हणाली तुम्ही आज काय ऐकलं गुरु महाराजांचं मला सांगा. मी म्हणलं आज नाही ऐकलं, मी काल ऐकलेलं, मी कालचं सांगते. आणि मग ती म्हणतात की मला अजून सांगा ना महाराजांबद्दल, काय अजून काय सांगितलेलं आहे. अशी 15-20 मिनिटं माझी चर्चा झाली तिच्याबरोबर. आणि अशी हसरी, अगदी हसरी वाटत होती, काहीच प्रॉब्लेम नव्हतं. हा 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 सगळ्यांबरोबर हसरा. आणि ते नवीन दुकानामध्ये ते शिफ्ट झाले, तर तिचे मिस्टर आहे ना ते पाटी लावत होते. तर मी आणि ती भूमी शेतकरीच्या तिकडे ना आम्ही बोलत होतो तिकडे. माझं ते पोटकं तिकडेच ठेवून, ते पोटकं सुद्धा त्यांनी दुकानामध्ये नाही ठेवलं. ते पोटकं त्यांनी भूमी शेतकरीकडेच ठेवलं. मग दुसऱ्या दिवशी भूमी शेतकरी मला सांगते तुमचं हे पोटकं इकडेच ठेवलेले, माझ्याशी येऊन घेऊन जावा. तर एवढी माझी चांगली 15-20 मिनिटं तिच्या बरोबर हसून करून गोष्ट झालेली. आणि 4:30ला तर ती गेली. म्हणजे हे काय 4:30ला, म्हणजे आयुष्याचा काहीच भरोसा नाही. असे म्हणजे 2-3 दिवस असे खराब गेलेले आहेत ना, खरंच मी सांगते की कसं म्हणजे. आणि मला ना जास्त रडू कशाला येत होतं, तर 2 मुलींमुळे रडू येत होतं. ते 2 मुली अजून लग्न नाही झालेले, आणि लग्नाच्या वेळेस ना मुलींना आईची खूप अशी कमतरता कळत असते. की अरे लग्नाची मुलगी आहे आणि मग मग डिलिव्हरी येणार आहे कितीतरी, म्हणजे असं ना हा सुद्धा विचार करत होते मी. कारण की जे जातं ना तर त्याचं काय नवीन जन्म त्यांनी घेतलेला. पण जे पाठीमागे जे आपल्यासारखे लोक जे रडत असतात, त्यांना किती कमतरता महसूस असते की नाही अरे एक चांगला भक्त गेला, एक चांगलं कितीतरी. येता जाताना ना मला सारखं पकडणार ती, जेव्हा ती दुकान त्या साईडला होती ना, मग त्याची या ना काहीतरी 1-2 कथा सांगा मला. तरी मी 2 कथा सांगून मग पुढे पुढे जायची. मला कितीही लेट व्हायचे, मला जाऊन दे. भगवंताची मला अशी इच्छा असेल की त्यांना 2 चांगली, कधी शालिग्रामची कथा सांगणार, कधी जगन्नाथजीची कथा सांगणार, कधी नरसिंह भगवंताची अगदी कथा सांगणार. अशीच काही ना काहीतरी 2-3 स्टोरी सांगून पुढे आपलं मी जायचे. पण खूप चांगलं रिलेशन होतं माताजींबरोबर खरंच. ते पद्मनयन प्रभू ते सुद्धा गेले एकाच महिन्यामध्ये. आता क्रतू महाराज सुद्धा जे आहेत ना ते फायनल स्टेजवरती आहेत अजून. हा दोन्ही गोपालकृष्ण गोस्वामी महाराज. मला काय वाटतं ना, हे आपले सगळे जे गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांचे जे भक्त आहेत ना, त्यांना असं वाटतं की महाराजांचा खूप विरह वाटतोय म्हणून जात आहेत सगळे. आता वृंदावन मध्ये सुद्धा 2-3 गेलेले आहेत. ते तर तुम्हाला नाही माहिती, पण मी तर तिकडची आहे तर मला माहिती आहे की वृंदावनची 2-3 भक्त गेलेले आहेत. काही तर महाराजांच्या अगोदरच गेले. ती महाराजांची एक खूप होती कृष्णांगी मातेची, महाराजपेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. ती म्हणाली मी भगवंताला खूप प्रार्थना करते की मला महाराजांच्या अगोदरच घेऊन नका, की मी महाराजांना जाताना बघू शकणार नाही. आणि रिअली ती गेली, महाराजांच्या अगोदरच ती गेली. ऍक्च्युली महाराजांच्या 4 महिन्या अगोदर ती गेली. आणि वृंदावन मध्येच ती गेली, भगवंताचं नाव घेत घेत गेली. मग महाराजांनी आले, महाराजांनी बरोबर तिला गंगाजल वगैरे दिलं आणि तुळशी ठेवली अशी ते तिच्या त्याच्यावरती. आणि महाराजांनी म्हणत डोंट वरी, तिने ती. आणि गुरुनिष्ठा ऍक्च्युली काय आहे ना, मी तिच्याकडनं शिकलेली आहे. सॉलिड गुरुनिष्ठा आहे तिच्याकडे. म्हणजे ते गुरु महाराजांच्या पलीकडे ती काय तिचं जगच नव्हतं. टोटली पूर्ण शरणागत. प्रीचिंग करायची, महाराजांसाठी कुकिंग करायची, कलेक्शन करायची, बाकी सगळ्या भक्तांबरोबर असं चांगला व्यवहार ठेवायची, इतकी चांगली. तर मग तिच्याकडनं मी खूप शिकले ऍक्च्युली की गुरुनिष्ठा काय असायला पाहिजे. मला ऍक्च्युली गुरु महाराजांमध्ये अजिबात निष्ठा नव्हती. दीक्षा घेतली होती, ठीक आहे, हा हा ये हमारे गुरु आहे बस. पण खरंच गुरुनिष्ठा काय ऍक्च्युली तिच्याकडनं मी शिकले. ठीक आहे, जरा पुढे जाऊया आपण. तर हा जो आनंद आहे भक्तीचा, हा दुसरा सगळा आनंद त्याच्यामध्ये समावेश आहे. कारण की का, कारण की उच्च प्रकारचा आनंद जे आहे ते तो आपल्याला देतोय. ते बघ शिवजी सुद्धा काय म्हणतात ना पार्वतीला, की ज्या व्यक्तीने स्वतःला भगवंताच्या शरणागत केलेलं आहे, म्हणजे भगवानच्या श्री चरणीमध्ये, तर आणि शुद्ध भक्ती निर्माण झालेली आहे, तर त्याच्याकडे बाकी सगळी सिद्धी सुद्धा आहे.
ज्ञान योग, ध्यान योग, राज योग, हट्ट योग, जिथली अनिमा लगिमा जे काय आहे ते, जे निराकारवादींकडे सुद्धा जी सिद्धी आहे ती सुद्धा सिद्धी जी आहे या आपल्या भक्तांकडे आहे. म्हणून आपण बघतो ना गुरु महाराजांच्या वेळी नाही का, एक तुम्ही बघितलं असेल, तुम्ही खूप ऐकलं असेल गुणगान ते, की जेव्हा रथयात्रा होती ना तेव्हा खूप पाऊस येत होतं आणि गुरु महाराजांनी सांगितलं होतं इंद्रला, इंद्र प्लीज स्टॉप रेन. हे जे आहे ना वर्षाला जरा थांबवली, लगेच थांबली वर्षात. पण शुद्ध भक्ताने ही सिद्धी जी आहे ते प्रदर्शित करत नाही, ते दाखवत नाही आपल्याला की ना माझ्याकडे ही सिद्धी आहे ती सिद्धी आहे. आणि ती सिद्धी केव्हा वापरणार, भगवंताच्या सेवामध्ये वापरणार, जसं महाराजांनी वापरली की ही जी आहे आता पाऊस थांबा. कारण की एवढं जे ते जुलूस काढलेला आहे, आपला सर्कस काढलेला आहे. आणि दिल्लीमध्ये जी रथयात्रा होते ना ती प्रचंड करोडोमध्ये ती रथयात्रा होते. 5-6 करोड, किमान किमान 5-6 करोडची असते ती. कारण की त्याचा जो रूट असतो ना तोही मोठा, 3 मोठे मोठे रथ, मग भाड्यावरती कितीतरी ते सगळे वाद्यवाले, आर्टिस्ट, ड्रामा, झाकी वगैरे सगळे ते लोकांना त्यांचाच काहीतरी 50-60 लाखाचा खर्च असतो तो. ते सगळ्यांना नाही का भाड्याने सगळ्यांनी घेतलं. मग ते मोठे मोठे बोल्डर स्पीकर्स असतात, इथून ते तिथपर्यंत मोठे मोठे स्पीकर असतात. मग कितीतरी प्रसाद वितरण, मग तो पंडाल, मग तो रथ, म्हणजे 5-6 करोड किमान अशी अशी जाहो जलालीमध्ये हे दिल्लीची रथयात्रा होती त्यावेळेस. हा एकच दिवस असते ती रथयात्रा. आणि त्याच्याहून अजून जी चांगली रथयात्रा ती तुम्हाला लुधियानाची रथयात्रा अटेंड करायला पाहिजे. लुधियानाची रथयात्रामध्ये प्रत्येक जो भगवंताचे दर्शन करतो त्याला जे आहे सिल्वर कॉइन मिळतो त्यांना. तिकडची जी भक्त लोक आहेत ना ते सगळ्यांना अशी वाटपणी करतात सिल्वर कॉइन, कृष्णाचा सिल्वर कॉइन. ते 10 ग्रामचा काय असतो का काहीतरी, 1 ग्राम जे काय असेल ते. आणि सगळ्यांना कपडे, ड्रायफ्रुट्स आणि काय काय अशी पूर्ण अशी एक मोठा पॅकेट बनवलेला असतो. फळं बिळं, कपडे लत्ते त्याच्यामध्ये, हे चांदीचं, ड्रायफ्रुट सगळं असे पॅकेट सगळ्यांना देत फिरतील सगळं असे. ते लुधियानाची रथयात्रा ती 10 करोडच्या वरती जाते ती रथयात्रा त्या लोकांची. बापरे. मी 2दा अटेंड केली तिकडे. आणि तिकडे बुक डिस्ट्रीब्युशन खूप चांगलं होतं. तसं फक्त आम्ही म्हणाल नाही की दान सेवा आहे, तर एक एक भगवद्गीतावरती 1000-1000च्या नोटा आम्हाला मिळायचे. आणि असे आम्ही 60,000 असेच आम्ही जे आहे 60 पुस्तकांमध्ये 60,000 असेच गोळा करत होतो. 60,000-60,000 रुपये एका दिवसाचं कलेक्शन होत होतं त्यावेळेस. तर प्रचंड चांगलं आहे. अच्छा, आता बघा प्रल्हाद महाराज जवळ हे शिवजी म्हणतात पार्वतीला की ज्यांनी कुणी जे आहे शरणागत केलेलं आहे स्वतःला भगवंताच्या श्री चरणाला, तर त्याला जे आहे ते सगळे जे आहे काय म्हणतात सिद्धी प्राप्त झालेली आहे. आणि प्रल्हाद महाराज सुद्धा तेच म्हणतात की हे भगवंत, मी सारखं सारखं तुमच्या श्री चरणी जे आहे का मी दंडवत प्रणाम करतोय तुम्हाला किंवा नमन करतोय, कारण की मला जे आहे माझ्या भक्तीमध्ये खूप स्ट्रॉंग व्हायचं आहे, सशक्त व्हायचं आहे किंवा खूप प्रबळ व्हायचं आहे. आणि मी फक्त हेच प्रार्थना करतोय की माझी जी चेतना आहे ना अजून प्रबळ करा, जेणेकरून मी अगदी स्ट्रॉंग आणि स्थिर राहील भक्तीमध्ये. कारण की जे तुमच्या चरणामध्ये जो आनंद आहे ते 3 लोकांमध्ये कुणाकडे तो आनंद नाही आहे. तर भगवंताच्या श्री चरणामध्येच जे आहे सगळंच आहे. धर्म अर्थ काम मोक्ष सगळं जे आहे ते काय आहे भगवंताच्या श्री चरणामध्ये आहे. आणि मग प्रभुपाद जे आहे ते एक उदाहरण देतात त्याच्यामध्ये की कोलाव्याचे श्रीधरचं है ना. कोलाव्याचे, कारण की भगवंताचे जे भक्त असतात ना ते अकिंचन असतात. अकिंचन म्हणजे माहितीये का, की ज्याच्याकडे काहीच नसतानाही त्याची पूर्ण संपत्ती जी आहे ती फक्त भगवंत आहे, त्याला अकिंचन भक्त म्हणतात. माझ्याकडे झोपडी आहे तरी मी खूप धनवान आहे का, कारण की माझ्याकडे भगवंत आणि हरिनाम आहे म्हणून. आणि आपल्याला माहिती अकिंचन ना.
हा, ज्याच्याकडे काहीच नाही आहे, जो बिचारा गरीब आहे, है ना, झोपडी आहे त्याच्याकडे, पण त्याचं सर्वोच्च जे धन तो काय म्हणतोय की भगवंत माझा पूर्ण धन आहे. धन मोर नित्यानंद पती मोर गौरचंद्र प्राण मोर युगल किशोर प्राण मोर युगल किशोर. तर बघा, आपली जी भक्ती आहे ती सर्व आकर्षित आहे, सगळ्यांना लाभ सुद्धा देणारी आहे, आपल्याला चांगले गुण सुद्धा विकसित करून देते आहे आणि सर्वोच्च आनंद प्रदान करणारी आहे. आज आपण फक्त काय शुभदावरती चर्चा केली आहे. सी, हे 2-3 जे अध्याय आहे ना, हे फाउंडेशन आहे. फाउंडेशनला काय म्हणतात? नीव, पाया. पाया, थँक्यू. पाया आहे. ह्याच्यावरतीच हा बंगला म्हणजे भक्ती रसामृतचा जो बंगला आहे ना, याच्यावरतीच टिकलेले 2-3 अध्याय आहेत. ते 2-3 अध्याय थोडे स्लो जातील, बाकीचे अध्याय अगदी सुपरफास्ट जाणार आहे. का? कारण की अर्धा तर आपण त्याच्यामध्ये सगळं आपण पालन करतोय. तर जो पालन करतोय तर त्याला साक्षात्कार आहे ना, असं दंडवत प्रणाम करणं, फूल सुंगणे, चरणामृत घेणे, हे सगळे असे पॉइंट्स आलेले आहेत भक्ती रसामृतमध्ये. हे सगळे सुपरफास्ट जाणार. पण हा जो पहिला अध्याय, दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय हा थोडा जो आहे स्लो जाईल, पण अगदी म्हणजे असं नाही का आपण पक्के भक्त बन जाएंगे ऐसा जो है ये तीनों अध्याय है. आता पुढच्या वेळेस आपण तिसरा जे आहे मोक्ष लघुकृत आपण चर्चा करूया, ठीक आहे ना. ऍक्च्युली मोक्ष लघु आता सुद्धा मी चर्चा करू शकते कारण की खूप छोट आहे. म्हणजे काय, हे मोक्ष, मोक्ष म्हणजे माहिती ना, मुक्ती है ना. मोक्ष लघुकृत म्हणजे काय की ही जी भक्ती आहे ना, कारण की भावच्या स्तरवरती जे आहे भक्तीचा जो आहे उदय होतोय. ऍक्च्युली भावच्या स्तरवरती जे आहे शुद्ध भक्तीचा उदय होत आहे, है ना. आणि म्हणूनच जे आहे, जे आपल्याला काय म्हणतात त्याला, मुक्तीमध्ये जो आनंद मिळतो आहे, तर त्यालाही ते ओलांडून आपण भक्तीच्या वरती जात आहोत, म्हणून मोक्ष लघुकृत. आणि रूप गोस्वामी काय म्हणतात की भक्त लोक आहे ना, त्यांना आनंदाची काय पर्वा नाहीये. मारो भी राखो भी जो इच्छा तो मार, आश्री सेवा पाद्रव्य नष्टू मोहम्मद दर्शना मर्मदा करो तुबा. ह्यांना असली आपल्याला ह्या आनंदाची काय गरज नाहीये. कारण की जो आनंद आपल्याला भगवंताचं नाव घेऊन, त्यांची सेवा करून, ग्रंथ वाचून मिळतो आहे, तो परम आनंद आहे. कारण की जर बघा, आपण जेव्हा ग्रंथ वाचतो ना, त्याच्यामध्येच रमून जातो ना. आणि पूर्ण जेव्हा ग्रंथ वाचतो ना, असं 70 mm पिक्चर आपल्या समोर असतो, जे काय आपण वाचतो. ऍटलीस्ट मी तरी व्हिज्युअल पर्सन आहे, तर जसं मी वाचायला सुरू करते ना, भगवद्गीता वाचो, काय पण वाचो, लगेच माझ्या डोळ्यासमोर आहे ना तो सीन येईल. कृष्ण आहे, अर्जुन आहे, आणि कृष्ण आता सांगतायत, आता हा उदाहरण देतायत कमळचं, लगेच कमळचं तो पॉन्ड ते येईल छोटस, आणि त्याच्यामध्ये चांगले चांगले कमळ येईल, आपल्याला कमळ सारखं व्हायचं आहे, स्पर्शने, किंवा वायूर गंध वाशे, तर वायूचं एक आपलं उदाहरण लगेच येईल आपल्या डोळ्यासमोर. तर जेव्हाही आपण हे ग्रंथ वाचतो ना, तर लगेच आपल्याला आनंद मिळतो की अरे किती छान वाटतंय. तुम्ही भगवद्गीता जर का रोज वाचण्याचा तुम्ही जर का हा घेतला ना, नियम घेतला ना, आपले कितीतरी पाप फक्त भगवद्गीता वाचून, हे भगवंताने सांगितले 9व्या अध्यायामध्ये कि जो कोई भी रोज भगवद्गीता पढ़ेगा उसके सारे पाप टिशुम दूर हो जाएंगे, है ना. तर हे मोक्ष लघुकृत जे आहे, भक्तांना काहीच पर्वा नसते की मला आनंद पाहिजे. कारण की काय, बाकी सगळे आनंद भक्तीच्या पाठीमागे शेपटीसारखे येतात. भक्ती जर का पुढे चाललेली आहे तर मोक्ष आहे, ज्ञान योग, ध्यान योग, पूछ बन के पीछे पीछे घूम रहे हो उसके. आणि भुक्ती आणि मुक्ती सुद्धा अशी हात जोडून थांबलेली आहे. तर ते भक्तांना भुक्ती सुद्धा नाही, मुक्ती सुद्धा नाही. कारण की जो भक्तीचा आनंद मिळतोय, तर त्याच्याने तर ते अगदी आनंदच आहे. तर म्हणून जे आहे, आणि आपण आता पुढचे जे आहे ना, चौथा सुदुर्लभ. सुदुर्लभ आपण जरा पुढच्या वेळी चर्चा करूया. सुदुर्लभ, संद्रानंद हे 2 संपतील पुढच्या आठवड्यामध्ये. आणि एक श्रीकृष्ण आकर्षणी.
मग पहिला अध्याय संपला. 3 पॉइंट आपण डिस्कस करूया पुढच्या वेळेस, है ना. तर जरा हे अटेंडन्स घेऊन टाकता का तुम्ही? अटेंडेंस शीट कोणाकडे आहे? हा, हे जरा लिखलो ना आप. लिख लो आप. पौगंड लीला प्रभू. पौगंड लीला प्रभू. गुरु हिंगी के नाम पे भी हो सकता है. आप मधु तीर्थ प्रभु ढूंढो ना जरा. मधु तीर्थ प्रभु. स्नेहा तळे. एस में देख लेना. स्नेहा तळे. कोणाला काही प्रश्न विचारायचे तर विचारू शकता. स्नेहा तळे. है ही नहीं क्या वो? अच्छा, शैलजा काटकर. शैलजा काटकर है क्या? या तो शैल सुता माता जी. श्यामलीला देवीदासी. श्यामलीला देवीदासी. श्यामलीला देवीदासी है क्या? हाँ श्यामलीला. हा बोल लो. हरे कृष्ण मध्ये. श्यामलीला है. हाँ, पौगंड लीला है. झाली सगळ्यांची अटेंडन्स. चिंता न करू. सुप्रिया राधिका भी है क्या?